मुंबईच्या माझगाव डॉकमधून एकाला एटीएस कडून अटक करण्यात आलेली आहे। 31 वर्षीय स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला अटक करण्यात आलेली आहे। संवेदनशील माहिती ही पाकिस्तानी गुप्तचरांना पुरवल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। हनी ट्रॅपचा प्रकार असल्याची देखील माहिती मिळतेय। तरुण सोशल मीडियावर महिलेशी चॅटिंग करत असल्याचं पोलिसांची माहिती आहे। महिला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र एटीएसनं प्रतिबंधित क्षेत्रातील संवेदनशील माहिती देणाऱ्या व्यक्तीला अटक केलेली आहे। पाकिस्तानी गुप्तचरांना ही माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात येतोय। माझगाव गोदीतल्या एका 31 वर्षीय स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला अटक करण्यात आलेली आहे। हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचं देखील कळतंय। या प्रकरणी एटीएसनं आरोपी आणि त्याच्या संपर्कात असलेल्या इतरांविरोधात अधिकृत गुप्तता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच महाराष्ट्र एटीएसने प्रतिबंधित क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या एका गुप्तचरांना पुरवल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणि यामध्येच आपण पाहतोय की माझगाव मधून 31 वर्षीय एका व्यक्तीला जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की हा संपूर्ण प्रकार जो आहे तो हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचं सांगितलं जाते। कारण सुरुवातीला आरोपी आणि त्याच्या संपर्कात असलेले जे इतर आहेत ज्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांनी अधिकृतरित्या गुप्तता कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती आता हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की एटीएसच्या माहितीनुसार आरोपी अनेक महिन्यांपासून जे आहे ती समाज माध्यमांवरती एका महिलेशी जी आहे ती चॅटिंग करत होती। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की महिलेच्या सूचनेनुसार तो तिला माहिती देखील देत असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून जी आहे ती माहिती अधिकृतरित्यापर्यंत पोहोचवली जात होती। आणि त्यात या सगळ्याच प्रकरणामध्ये आपण पाहतोय की हनी ट्रॅपचा हा संपूर्ण प्रकार आहे। मात्र एकूणच आपण पाहिलं तर त्यांच्याकडून संवेदनशील माहिती जी आहे ती गोळा करण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे। आणि असा दावा जो आहे तो सध्या एटीएसच्या सूत्रांकडून केला जातो। मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।